हाय, नमस्कार. मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर गुरुवारचा व्हिडिओ आहे. गुरुवार आणि गणेश जयंती, आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा वाढदिवस म्हणजेच माघ महिन्यातील गणपती बाप्पा आपण जे बसवतो त्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर गणपती बाप्पांचा वाढदिवस होता आणि गुरुवारही होता. सकाळी मस्त छान असं हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मग आज पूर्ण देवघर क्लीन करून घ्यायचं होतं, कारण 5-7 दिवस झाले पूजा वगैरे काही झालेली नव्हती. तर संपूर्ण देवघर आज क्लीन करण्यासाठी काढलेलं होतं. तर आधी म्हटलं पूर्ण खाली करून घेऊयात आणि कापड वगैरेही सगळं काही चेंज करून घ्यायचं आहे. तर मग सगळं देवघर आधी खाली करून घेतलेलं आहे. देव काढून घेतले आणि त्यानंतर मग पूर्ण देव अशा पद्धतीने मस्त छान असे उजळवून घेतलेले होते. देव उजळवण्याचं जे काही लिक्विड आहे माझ्याकडे, मी बऱ्याच वेळेला व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे की त्याच्याने देव छान मस्त पॉलिश होऊन जातात आणि मस्त कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं. ते लिक्विड लावून इतके लखलखीत होऊन जातात आणि हिवाळ्यामध्ये तर खास करून देव आहेत ना खूप काळपट होतात आणि तांब्या पितळेची भांडेही. रोज रोज देव आपल्याला स्वच्छ करणं काही शक्य होत नाही. त्यामुळे रोजच्या रोज देवांना फक्त अंघोळ घालून आणि आठवड्यातून म्हणा किंवा 15 दिवसातून त्या लिक्विडने स्वच्छ केलं ना तर देव छान राहतात, आठवडाभर तरी किंवा 15 दिवसही. तर छान मस्त देव क्लीन करून झालेले होते. त्यानंतर देवघर जे आहे ना ते पूर्णपणे क्लीन करून घेतलं आणि कापडही चेंज करून घ्यायचं होतं. जसं की आपण म्हणतो की गणपती बाप्पांचा वाढदिवस म्हणा किंवा काही सणवार असले तर त्या दिवशी तरी देवघर जे आहे ते व्यवस्थित छान असं क्लीन करून झालं की जरा घरातील वातावरणही खूप छान आणि प्रसन्न वाटत असतं. त्यामुळे असं काही विशेष प्रसंग असला किंवा काही 8-10 दिवसातून देवघर क्लीन झालं की मग छान वाटतं. तर संपूर्ण देव क्लीन झाल्यानंतर आता देवांची मांडणी करून घेत आहे आणि सकाळ सकाळी हे जर काम लवकर होऊन गेलं ना तर आपलाही दिवस जो आहे ना तो खूप छान आणि चांगला जातो. नाही तर देवघर आपण क्लीन करायला घेतलं तर कसेही 1.5-2 तास आपले आरामात निघून जातात, कारण पूर्ण खाली करा, पुसा वगैरे, देव स्वच्छ करा, त्यातलं सगळं साहित्य, परत आपला मंगल कलश वगैरे जे काही देवघरातलं साहित्य असतं ते क्लीन करण्यामध्ये आपले 1.5 ते 2 तास कसेही लागतातच या गोष्टींसाठी आपल्याला. तर त्यामुळे थोडा वेळ काढून आणि सकाळी जर लवकर सुरुवात झालेली असली आणि सुरुवातीला आधीच जर ह्या कामांना सुरुवात आपण करून घेतली तर मात्र मग पटकन आपली पूजा वगैरे जी आहे ती होऊन जाते आणि देवघरही क्लीन होऊन जातं. नाही तर मग कामावरून जर करायचं म्हटलं तर मग खूप जास्त उशीर होतो. तर देवपूजा वगैरे पूर्ण झाल्यानंतर मग आपला देवघरातील मंगल कलश तर आठवड्यातून 2दा तरी त्याच्यातलं पाणी आपलं चेंज होऊनच जातं. मंगळवारी, गुरुवारी किंवा कोणी कोणी रोजही मंगल कलशातलं पाणी वगैरे चेंज करून पूजा करून घेत असतात. पण ज्यांना वेळ नाही ते आठवड्यातून 1दा-2दा अशा पद्धतीने मंगल कलशाची पूजा वगैरे करून घेतली तरी पण चालते. तर आता पूर्ण देवपूजा झाल्यानंतर मंगल कलशाची पूजाही करून झालेली होती. नारळ मला चेंज करायचा आहे, पण तो नारळ जोपर्यंत लावला जात नाही ना मातीमध्ये तोपर्यंत आता बघू. कारण आता मंदिरात बसत नाही तो, वरती नारळाला कोंब वगैरे म्हणजे झाडच झालेलं आहे आता छोटंसं मस्त. तर बघू आता एखाद्या दिवशी माती वगैरे आणून नारळाचं झाड लावून देते आणि दुसरं नारळ आणून मग देवघरामध्ये स्थापना करून घेईल. तर अशा पद्धतीने आजची मस्त छान अशी पूजा झालेली होती आणि गणपती बाप्पांचा दिवस होता म्हटल्यावर आपल्या बाप्पांना दुर्वा तर वाहिलीच पाहिजे. बाप्पांचा वाढदिवस आहे स्पेशली, तर मस्त छान सगळ्या देवांना फुलं वाहिली, गणपती बाप्पाला दुर्वा वाहिल्या, अशी आजची देवपूजा इथं झालेली होती. घरातील देवपूजा झाल्यानंतर मग मंदिरात जाऊन आलेली होती. जसा वेळ मिळेल तसं दिवसातून सकाळी म्हणा, संध्याकाळी म्हणा मंदिरात गेलंच पाहिजे महादेवांना पाणी वगैरे टाकण्यासाठी. तर मग आणि तिथंच गणपती बाप्पांचंही मंदिर आहे. तिथल्या तिथं दर्शन होऊन जातं. गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. एका मंदिरात आमच्याकडे देवी माताही आहे, हनुमानाचं मंदिर आहे, शनी मंदिरही आहे. एकाच मंदिरात सगळे देव आहेत, त्याच्यामुळे एकदा जाऊन आलं की सगळ्या देवांचं दर्शन होऊन जातं.
तर मंदिरात जाऊन आली, बाप्पांचंही दर्शन घेतलं, महादेवांचंही दर्शन घेतलं आणि घरी आल्यानंतर मग आपली रांगोळी काढायची तेवढी राहून गेलेली होती. देवपूजा झाल्यानंतर लगेचच मी उंबरठ्याची पूजा करून घेतलेली होती, पण रांगोळी तेवढी काढायची राहून गेलेली होती. रांगोळी म्हटलं नंतर काढता येते, थोडं उशीरही झाला रांगोळीला तरी चालतो. मग एकदा लेपन झालेलं असलं, आपली उंबरठ्याची पूजा झालेली असली की मग रांगोळी काढायला जरा उशीर झाला तरीही चालतो. घरातली बरीचशी कामं वगैरे आवरून झाल्यानंतरही काढली तरी काही हरकत नसते, कारण ज्यावेळेस उंबरठ्याची पूजा केली तेव्हा लेपन तितकं जास्त सुकलेलं नव्हतं. मग थोडाफार उशीर झाला तरी चालतो रांगोळीला. तर लेपन झाल्यानंतर उंबरठ्यावरती मस्त छान अशी रांगोळी काढून झालेली होती आणि इतकं छान आणि मस्त वाटते रांगोळी काढून झाल्यानंतर उंबरठ्यावरती छान वाटतं. आणि त्यानंतर आज मला जे काही नवीन बेडशीट मी मागवलेले होते, दिवाळीच्या वेळेस तुम्हाला दाखवलेच होते, हे बेडशीट मी मिशोवरून मागवलेले होते. खूप छान आणि मस्त आलेले आहेत, क्वालिटीही छान आहे. एकदा धुवून झालेले आहेत तरी पण कपडा छान आहे, म्हणजे धुतल्यानंतरच आपल्याला क्वालिटी वगैरे कळते की कशी आहे वस्तू. धुतल्यानंतर एखादी कापड जो आहे ना तो जास्त मऊ होतो, म्हणजे नरम वगैरे पडतो. पण छान आहेत, मस्त आहे. असं काही सणवार काही असले त्या दिवशी टाकण्यासाठी घेतलेले आहेत मी रोज डेलीसाठी. तर माझे ते ग्रे कलरचे जे आहेत, ब्लॅक आणि ग्रेमध्ये शेड आहे, तेच मी वापरत असते. पण काही सणवार असले तर काहीतरी नवीन एखाद्या वेळेस चेंज केला तर मग जरा बरं वाटतं आणि सण असल्याचाही आपल्याला जरा भास होतो. आता इथं सोफा ठेवलेला आहे आणि तिथून जी आपली झाडं आहेत ना ती व्हिडिओमध्ये जरा छान वाटतात बघण्यासाठी व्हिडिओ चालू असताना. तर मग अशा पद्धतीने म्हणून मी ती झाडं रचून घेतलेली आहेत सीडीवरती, तर जेणेकरून व्हिडिओमध्ये ही लूक छान असा दिसेल. आणि ही जी बेडशीट आहेत ना ते आता इथे लावून घेत आहे. कवरही मी डीमार्टमधून आणलेले आहेत, कारण कवर ऑनलाईन त्यावेळेस जेव्हा मी हे बुक केले ना सोफा कवर, त्यावेळेस काही मिळाले नव्हते ह्या शेडमध्ये मला. तर मग मी डीमार्टमध्ये बघून आलेली होती. सोफा कवर आल्यानंतरच लगेच मी कुशन कवरही मागवून घेतलेले होते. तर तेही छान आणि मस्त आहेत. फक्त एवढं आहे की मेंटेनसाठी म्हणजे क्लिनिंगसाठी जरा हे होतं, व्हाईट कलर असला म्हटल्यावरती आपल्याला व्यवस्थित छान लक्ष द्यावं लागतं कारण घरात लहान मुलं वगैरे असले तर मग लक्ष ठेवावं लागतं. कारण मुलं बऱ्याच वेळेला खाणं पिणं म्हणा किंवा बसणं उठणं चालू असतं, त्यामुळे पांढरा रंग म्हटला म्हणजे थोडाफार खराब होतो. तर तेवढ्यापुरतं आपण सणावाराला चेंज करून घेतलं की नंतर आपले डेलीसाठी जे असतात ते वापरून घेऊ शकतो. कारण व्हाईट कलरमध्ये ना दिसायला खूप छान वाटतं, एकदम मस्त आणि मॅचही होतो माझ्या याच्यासोबत. वॉलवरती मी पूर्ण घराला पांढरा कलर दिलेला आहे, कारण रूममध्ये जर पांढरा कलर असला तर रूम जरा मोठी वाटते आणि मोकळीही वाटते. त्यामुळे मग मी रंगांच्या भानगडीत न पडता एक वॉललाच फक्त तेवढा रंग दिलेला आहे, समोर पिस्ता कलर आणि हा जो आहे ना पांढरा कलरमध्येच ठेवलेला आहे. सोफा कवर लावल्यानंतर बघू शकतात किती मस्त छान वाटत आहे. तर आणि बाहेर बाल्कनीमध्येही अशा पद्धतीने लूक येतो हॉलमध्ये इकडनं बघितलं तर. आणि झाडं अशी लावून घेतलेली आहेत ना तर बाल्कनी अजून छान आणि मोकळी वाटते जरा, त्या पद्धतीने लावून घेतलेली आहे. तर आणि आपलं जे स्नेक प्लांट आहे त्याची कुंडी मी इथे ठेवून घेतलेली आहे घराच्या या कोपऱ्यामध्ये, म्हणजे घरात एखादं प्लांट हवं म्हणून मग ते तिथं ठेवलेलं आहे आणि बाकीचे अशा पद्धतीने लावलेले आहेत. हे सोफा कवर इतकं छान आणि मोठं आलेलं होतं ना, अखंड होतं ते, जे आपल्याला साईजप्रमाणे म्हणजे आपण त्याच्यानंतर कट वगैरे करून घेऊ शकतो त्याला. तर पूर्णपणे अखंड होतं ते आणि साईजनुसार मग मी त्याला कट करून घेतलेलं आहे. हाय नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावं अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे आपल्या लाडक्या बाप्पांचा वाढदिवस म्हणजे गणेश चतुर्थी, आणि आमच्या इकडे असतो मामांच्या इथं गणपती. तर आता गणपतीच्या इथं जात आहे दर्शनासाठी. तुम्हालाही दर्शन दाखवतेच, गणपती बाप्पांचं दर्शन करून देते तुम्हालाही. आणि तयार वगैरे झालेली आहे, बघू शकता. आता जाते आणि दर्शन घेते बाप्पा. तर दरवर्षी 1.5 दिवसाचा गणपती असतो. माघ महिन्यातील आपले गणपती बाप्पा असतात.
तर गणपती बाप्पांचं मागच्या वर्षीही मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच होतं. मागच्या वर्षाचाही व्हिडिओ आहे आपल्या माघ महिन्यातील गणपती बाप्पांचा आणि कसं काय कार्यक्रम आमचा इथं साजरी केलेला होता आम्ही तेही मी पूर्ण तुम्हाला मागच्या वर्षाच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच होतं. तर बाप्पांची मूर्ती इतकी छान आणि मस्त मोहक वाटत होती ना, खूप छान वाटत होती, गोड दिसत होते बाप्पा खूप. आणि आता इथे जेवणाचा कार्यक्रम होता. एका साईडला छोलेची भाजी केलेली होती आणि इथं डाळ होती. डाळला फोडणी वगैरे देऊन झालेली आहे. छोलेची भाजी आहे आणि ही आमच्या इकडची फेमस मिरच्यांची भाजी. बऱ्याच वेळेला रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि मागच्या वर्षाच्या व्हिडिओमध्येही मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच होतं की कसं काय स्वयंपाक वगैरे पूर्ण केलेला होता. असं यावर्षी शॉर्टकट पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे. सगळा स्वयंपाक झाल्यानंतर शेवटी मग पुऱ्या तळायला घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर मग आरती वगैरे झालेली होती बाप्पांची. आरती वगैरे झाल्यानंतर मग प्रसाद बघू शकतात तुम्ही. एक तळणीचे मोदक आहेत, आमच्या इकडे तळणीचे मोदक करतात आणि एक पान मोदक आहे. पान मोदकाची रेसिपी एखाद्या वेळेस तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. ह्या माझ्या मावशीच्या मुलीने बनवलेले होते. कसे बनवलेले होते ते तिला विचारून एखाद्या वेळेस आपल्या चॅनलवरती दाखवेलच मी. खूप छान आणि मस्त होते. ज्यांच्याकडे 8-10 दिवसाचे म्हणजे 5 किंवा 10 दिवसाचे गणपती असतात ना, रोज रोज नवीन नवीन बनवण्यासाठी खूप छान असतात. ह्या सगळ्या आमच्या सोसायटीतल्या माझ्या मैत्रिणी आहेत. मस्त छान सगळ्यांना जेवण वाढण्याचा कार्यक्रम आमचा इथे चालू होता. सुरुवातीला तुम्हाला दाखवलं आणि नंतर मग सगळ्यांना जेवण वगैरे वाढायचं काम होतं. इथं घरच्या घरी स्वयंपाकाचं काम होतं. तर अशा पद्धतीने स्वयंपाक चालू होता. चला ताईंनो, मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.